व्हेन यू कांट कन्व्हिन्स देम, कन्फ्यूज देम. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर कुठल्या गोष्टीला कन्व्हिन्स नसाल करू शकत, म्हणजे त्याला एखादी गोष्ट पटवून देऊ शकत नसाल, तर त्यांना कन्फ्यूज करून टाका. असंच काहीसं वातावरण आज राज ठाकरेंच्या भाषणानंतर माझ्या मनात निर्माण झालं होतं. दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याला मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, नक्की काय चाललं आहे ते सांगायचं आहे, या प्रकारचे टीजर रिलीज झाले आणि राज ठाकरेंच्या ह्या भाषणाची म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या भाषणाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा व्हायला सुरुवात झाली. मग त्यांच्या सभेसाठीचे खांब कसे रोवले जात आहेत, आदल्या दिवशी सकाळपासून ABP माझा वगैरेचे प्रतिनिधी तिथेच नाश्ता लंचसाठी उभे होते. आणि असं असताना राज ठाकरेंनी जेव्हा त्यांच्या भाषणाला सुरुवात केली त्यावेळेला राज ठाकरे हे महायुतीकडे जाणार नाहीत असं वाटता राज ठाकरे मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतोय या प्रकारे बोलले आणि त्यांनी महायुतीला त्यांचा पाठिंबा म्हणजे मनसेचा पाठिंबा जाहीर केला. मग आपल्या आलेल्या कॅडरला जेव्हा स्वतः एखाद्या गोष्टीसाठी कन्व्हिन्स आपण करू शकत नाही आहे त्यावेळेला अशा दोन टोकाच्या भूमिका मांडून त्यांना कन्फ्यूज करून राज ठाकरे नक्की काय साध्य करू पाहत आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी साईराज पवार. मुळात आपल्या आलेल्या केडरला कन्फ्यूज करण्याबद्दल मी काय बोलतो आहे त्याचं खरं कारण असं आहे की राज ठाकरेंची जेव्हा सभा चालू व्हायची होती त्याच्या आधी तिथे महागाई, बेरोजगारी ह्या प्रकारची गाणी चालली होती. म्हणजे पत्रकारांची लाईव्ह तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथलं जे वातावरण होतं ते अँटी एस्टॅब्लिशमेंट होतं. म्हणजे सध्याचे जे सरकार आहे त्याच्या विरुद्ध वातावरण तिथे अस्तित्वात होतं. आणि जसे राज ठाकरे आले आणि महायुतीला त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर खालच्या काही समूहातील लोकांनी म्हणजे मनसैनिकांनी जल्लोष केला की हा आनंद आहे आम्हाला. पण त्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन हे सांगितलं की राज ठाकरेंनी असं करायला नको होतं. मुळात यासाठी राज ठाकरेंनी सांगायला सुरुवात अशी केली, दोन मुद्दे त्यांनी अगदी क्लिअर केले आणि बाकीचे त्यांनी पूर्ण कन्फ्युजनमध्ये ठेवले. दोन मुद्दे जे त्यांनी क्लिअर केले ते असे की एकतर शिवसेना म्हणजे जी आता एकनाथ शिंदेंकडे त्यांचा मी शिवसेना प्रमुख होणार आहे ही जी चर्चा आहे ही बिनबुडाची चर्चा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या ज्या जागा आहेत आता लोकसभेची जी इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये राज ठाकरे कुठेतरी आपला उमेदवार उतरवणार आहेत. तर ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्यात की ते उमेदवार उतरवणार नाही आहेत, ते महायुतीला सपोर्ट करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते शिवसेना प्रमुख वगैरे असल्या काही गोष्टी होणार नाहीत. राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात ही नेहमीप्रमाणे मूळ मुद्दा सोडून इतर गोष्टींना हात घालण्यात झाली. म्हणजे त्यांनी नर्सेसचा मुद्दा उचलला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना धन्यवाद म्हणलं, यांसारखे मुद्दे राज ठाकरेंनी घेतले आणि त्यानंतर त्यांनी एक नॅरेटिव्ह तयार केलं. नॅरेटिव्ह त्यांनी असे देत होते की मी महायुतीला सपोर्ट का करतोय किंवा मी त्यावेळेला लावले तो व्हिडिओ म्हणजे नरेंद्र मोदींच्या विरुद्ध कॅम्पेनिंग का केलं. आता हे सगळं सांगत असताना राज ठाकरेंच्या बोलण्यातून त्यांनी जे मुद्दे जे फिलर्स मांडले, कसं असतं राज ठाकरे किंवा इतर कुठल्याही नेत्याच्या भाषणामध्ये ते काय सांगतायत, ते काय म्हणतायत, तोंडाने ते काय वाक्य म्हणतायत आणि ते काय सांगू इच्छित आहेत, हे दोन प्रकारचे भाषणामध्ये हे दोन प्रकारचे अर्थ असतात. त्यांनी सांगितलं काय यापेक्षा त्यांना म्हणायचं आहे काय आपण हे बघूया. त्यांनी जे सांगितलं की मी आता असं झालं की आम्ही देवेंद्र फडणवीस वगैरे आले होते आणि चर्चा केली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यानंतर मी म्हणलं की राज्यसभा नको, ते विधान परिषद नको, मी बिनशर्त पाठिंबा देतो कारण देशाला मोदींसारख्या नेत्याची गरज आहे, एका कणखर संघटनेची किंवा एका कणखर सरकारची गरज आहे असं त्यांचं सांगणं होतं. पण हे सगळं सांगत असताना राज ठाकरेंची जी कन्व्हिन्सिंग पॉवर असते ज्या वेळेला ते तोच मुद्दा ते त्यांच्या शब्दातून मांडत असतात, जो मुद्दा त्यांना पटलेला असतो, त्यावेळेला राज ठाकरेंचं भाषण जे असतं तसं भाषण हे नव्हतं. ज्या वेळेला ते कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होते त्यांच्या केडरला त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं की आता सध्या भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुण आहेत, मी ते स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न अजून पूर्ण झालं नाही आहे, पण त्यांच्या म्हणण्याचा असा अर्थ होता की ते नरेंद्र मोदीच पूर्ण करू शकतात. ते कन्व्हिन्स करताना त्यांनी म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो अर्थशास्त्राच्या भाषेत त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात की एखाद्या देशाचे तरुण किती आहेत आणि त्याचा फायदा इकॉनॉमीसाठी किती होऊ शकतो. तर हे एक असं कारण त्यांनी सांगितलं की त्यामुळे मी नरेंद्र मोदींना सपोर्ट करतोय वगैरे. आता मला विचाराल किंवा माझं जर याबद्दलचं मत असं आहे की खरी गोष्ट अशी झाली असणार आहे की जर कागदोपत्री आपण पाहिलं आणि समजा जर मी अमित शहा आहे किंवा मी जर भाजपचा अधिकारी आहे की जो तुम्हाला जागा देऊ शकतो तर मी तुम्हाला तेवढ्याच जागा देईल जेवढी तुमची निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे. आणि सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ती कॅपॅसिटी आहे 0. कारण 2019चे इलेक्शन, 2014चे इलेक्शन, विधानसभेचे इलेक्शन म्हणतोय मी, याची टक्केवारी जरी आपण पाहिली तरी कुठलीही अशी लोकसभा क्षेत्र सापडत नाही जिथे आपल्याला मनसेचा एखादा खासदार निवडून येईल असं म्हणता येईल. त्यामुळे जे राज ठाकरे आज सांगताना सभेत जरी हे सांगत असले की मला राज्यसभा, विधान परिषद यासारखी ऑफर होती पण मी त्याला नाही म्हणलो आहे आणि फक्त मी सपोर्ट केला कारण त्या नेगोशिएशनमध्ये मला पडायचं नाही आहे. हां, एक मुद्दा त्यांनी बोलताना असं सांगितला की मी हे जे चिन्ह कमवलं आहे हे मी तुमच्या कष्टाने कमवलं आहे. त्यामुळे चर्चेत एक मुद्दा आजच्या पत्रकारांमध्ये असा आला की राज ठाकरेंना कदाचित कमळ चिन्हावर लढण्याची त्यांनी जबरदस्ती केली असावी आणि राज ठाकरेंनी त्यांचं रेल्वे इंजिन जे चिन्ह आहे याच्यावर जबरदस्ती ठेवली असेल किंवा त्यांचा ओढा त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर होता
आणि इथेच सगळं फिसकटलं आणि म्हणून राज ठाकरे यांनी युतीमध्ये फक्त बिनशर्त पाठिंबा दिला आहे आणि जागा लढवायचा विचार केला नाही आहे. पण आता हे तुम्हाला स्वतःहून किती पटतंय हे तुम्हीच विचार करा. महादेव जानकर यांना शिट्टीच्या चिन्हावर लढवलं जाऊ शकतं. जे महादेव जानकर महायुतीमध्ये आहेत त्यांना शिट्टीच्या चिन्हावर लढवण्याची परवानगी हे भाजप देऊ शकतं, म्हणजे भाजप त्या बाबतीत तयार होतं. तर मग रेल्वे इंजिन ह्या चिन्हाचा मनसेला, म्हणजे मनसेच्या रेल्वे इंजिन या चिन्हाचा भाजपला काय असं वावडं झालं असतं? मनसेचा एखादा खासदार निवडून आला असता. आज जे भोळी भाबडी मनसैनिक आज खाली काही ऊर्जा घेण्यासाठी, काही त्यांच्या भाषेत म्हणायचं तर अजेंडा घेण्यासाठी आले होते, आज पुन्हा त्यांना गेल्या 18 वर्ष जे मिळते तेच की आपण पुढची इलेक्शन बघू, तुम्ही कामाला लागा, तुम्ही कामाला लागा. आणि ह्या कामाला लागा करतच आज त्यांचे जे होतकरू कार्यकर्ते आहेत, जे होतकरू नेते होते, हे सोडून चाललेत. राज ठाकरे हे लोकसभा निवडणूक लढवणार नाही ही गोष्ट मला वैयक्तिक तरी ज्या दिवशी वसंत मोरे हे पुण्याचे त्यांचे जे एक नगरसेवक होते हे सोडून गेले मनसे, त्याच दिवशी कळालं होतं. कारण वसंत मोरे हे लोकसभेसाठी अत्यंत इच्छुक होते आणि जर मनसे लोकसभा लढली असती तर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची साथ कधीच सोडली नसती. इतके ते राज ठाकरेंचे कट्टर समर्थक आहेत, आजही आहेत. परंतु ज्यावेळेला त्यांनी लोकसभेसाठी मनसे सोडली त्याच वेळेस लक्षात आलं होतं की लोकसभा मनसे लढणार नाही. आता मनसेने महायुतीला समर्थन जरी दिलं असलं तरी त्याबद्दल ते त्यांचा प्रचार करणार आहेत की नाही. आता मुळात प्रचार करणार म्हणजे काय करणार? प्रचार करणार तर राज ठाकरे आज बोलताना म्हणले की माझा बुलेट ट्रेनला विरोध आहे, माझा नोटबंदीला विरोध आहे, पण तुम्ही 370 हटवलं त्याला मला समर्थन आहे. उद्या महायुतीच्या कुठल्याही स्टेजवरून कोणताही नेता, भाजपचा असो किंवा शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांचा, कोणताही नेता हे भर सभेत म्हणू शकणार आहे का की 370 चांगलं आहे आणि नोटबंदी हा निर्णय चुकीचा आहे? देवेंद्र फडणवीस ही गोष्ट सहन करणार आहेत का? तर अजिबात नाही. त्यामुळे राज ठाकरे उद्या त्यांचं हे जे मत आहे हे महायुतीच्या स्टेजवरनं मांडणार आहेत की स्वतःच्या मनसेच्या स्टेजवरनं मांडणार आहेत, याला देखील येणाऱ्या काळात महत्त्व आहे. त्यामुळे चिन्हावर लढायच्या या गोष्टीमुळे भाजपचं आणि मनसेचं एकत्र येणं फिसकटलं, म्हणजे जागा वाटप फिसकटलं, हे जरा न पटण्यासारखं आहे. कारण सद्यस्थितीला मनसेला भाजपची गरज आहे. मनसेला स्वतःला जर पुढच्या काही वर्षांमध्ये राजकीय पक्ष म्हणून जगायचं असेल, तरायचं असेल, तर त्यांना आज कुठे ना कुठेतरी सत्तेमध्ये सहभागी होणं, कुठल्या ना कुठल्या सत्तेचा वाटा त्यांना मिळणं हे त्यांच्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे. पण रेल्वे इंजिन की कमळ ह्याच्यावर डिफरन्स झाल्यामुळे राज ठाकरेंनी ती संधी सोडली असं वैयक्तिक मला तरी पटत नाही. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा मुद्दा येतो मग राज ठाकरेंनी असं जर झालं तर मग महायुतीला सपोर्ट केला तरी कशासाठी? याच्यात 2-3 कारणं असू शकतात. एक तर जे सर्वदूर सगळ्यांमध्ये जो समज आहे आणि असं म्हणलं जातं की राज ठाकरेंवर सुद्धा इतर सर्व नेत्यांप्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. याच्या पुढे जाऊन जर आपण विचार केला तर राज ठाकरे त्यांच्या विधानसभेचं गणित सिक्युअर करतात असं दिसतं. म्हणजे असाच प्रयत्न त्यांनी 2019ला काँग्रेससोबत, म्हणजे त्यावेळीची जी आघाडी होती त्या आघाडीसोबत केला होता असं म्हणलं जातं आणि म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींच्या विरुद्ध प्रचार केला होता. पण लोकसभेची इलेक्शन झाली 2019ची आणि विधानसभेची इलेक्शन येईपर्यंत मधल्या जे 4-6 महिन्यांचा काळ होता त्या काळामध्ये असं घडलं की राज ठाकरेंना केंद्रीय यंत्रणांच्या नोटीस आल्या आणि तेव्हापासून राज ठाकरेंनी आपली तलवार म्यान केली. मग आता राज ठाकरे काय करू पाहतात? आता राज ठाकरेंसाठी ही एक हातचा राखून केलेली खेळी आहे. आता त्यांनी स्वतःची माघार घेतली, याला ग्रेसफुल रिट्रीट आपण म्हणू शकतो. याचं कारण म्हणजे त्यांना ऑलरेडी माहिती आहे की आपल्या लोकसभेत काही होऊ शकत नाही, आपण एकही जागा स्वतःच्या याच्यावर हिमतीवर निवडून आणू शकत नाही. त्यामुळे लढून आपली एनर्जी वाया घालवण्यापेक्षा आज आपण महायुतीला सपोर्ट करतो आहे, याचं गुडविल आपल्याला येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शन असतील किंवा विधानसभा इलेक्शन असतील यात मिळवायचा ते प्रयत्न करतील. पण ते तितकंसं सोपं नाही आहे. कारण राज ठाकरेंना त्यांची स्वतःची जी न्यूसन्स व्हॅल्यू आहे, त्यांची जी पॉवर आहे ती प्रूव्ह करावी लागेल. आणि आता इथं सगळ्यात महत्त्वाची एंट्री होते ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची. कारण आज जर राज ठाकरे कोणाच्या विरुद्ध वापरायचं असेल, मुळात आता भाजपमध्ये भरणा त्यांचाच होतो की त्यांना कोणाला टार्गेट करायचं आहे या दृष्टीने. म्हणजे राणा दाम्पत्य असतील, नवनीत राणा असतील, त्याच्यानंतर राणे कुटुंबीय असतील, आपले किरीट सोमय्या असतील, या सगळ्यांचं टार्गेट जसं उद्धव ठाकरे होतं तसं येत्या काळामध्ये राज ठाकरेंचं टार्गेटसुद्धा उद्धव ठाकरेच राहतील, यात तळ मात्र शंका नाही. शरद पवार का नसतील तर शरद पवार यांचं राजकारण हे मेट्रोपॉलिटन सिटीजच्या बाहेरचं आहे. त्या भागामध्ये राज ठाकरेंना आजही तेवढी किंमत नाही आहे जेवढी त्यांना मेट्रो सिटीजमध्ये, ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे यासारख्या शहरांमधलं सांगतो आहे मी. त्यामुळे तिथे उद्धव ठाकरेंना अटॅक करण्यासाठी एक नवीन ठाकरे त्यांना मिळेल. पण याचा त्यांना फायदा होईल की याचा तोटाच होईल? कारण गावाकडे जसं म्हणलं जातं की सगळे कमी पडले मला हरवायला, तर तू माझी भाऊबंदकी घेऊन आलास. तर याचा
म्हणजे याचा जे काही पुढची उपरती होईल, याच्यातून जे समोर येईल ते काय असेल हे इलेक्शन नंतरच कळेल. आणि त्यात जर भाजपला असं दिसलं की मनसेचे वोट ट्रान्सफर झालं नाही आहे किंवा उलट मनसेच्या राज ठाकरेंच्या प्रचारांमुळं उद्धव ठाकरेंची सिंपतीच अजून वाढली आहे, तर मात्र राज ठाकरेंनी जे विधानसभा आणि महानगरपालिकांचं गणित आखलं असेल ते गणित मात्र बिघडू शकतं. त्यामुळं राज ठाकरेंचे जे आत्ता त्यांनी जे हे स्टान्स घेतलेत, हे स्टान्स पाहता सध्या हेच आपण राजकीय आकलन करू शकतो की महायुतीमध्ये राज ठाकरे यांचं आगमन जरी झालं असलं तरी राज ठाकरेंनी एक पाय बाहेर ठेवला आहे, कारण ते कुठलाही उमेदवार उभे करत नाही. खऱ्या अर्थाने मला विचाराल तर कुठला तरी एक जागा त्यांनी घ्यायला हवी होती, भांडून कशी ना कशी घ्यायला हवी होती. कारण आज ते जी कार्यकर्ते खाली बसलेत, गेली 18 वर्ष ते फक्त राजसाहेबांचा विजय असं म्हणतात. कुठलंही एक पद आज त्यांना हाताशी नाही आहे. बाळा नांदगावकर यांचं राजकारण मी लहान असल्यापासून पाहतोय. बाळा नांदगावकर हे असं व्यक्तिमत्व ज्यांनी छगन भुजबळांना हरवलं होतं. आणि मग अशा व्यक्तिमत्वांचा जेव्हा फक्त मैत्रीसाठी किंवा राज ठाकरे यांच्या प्रेमापायी आज त्यांच्या राजकीय करिअरची ही अवस्था होते, त्यावेळेस एक राजकीय निरीक्षक म्हणून अत्यंत वाईट वाटतं. या अशा नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी तरी राज ठाकरेंनी निदान 2-4 लोकसभा सीट तरी लढवायला हव्या होता, असं माझं तरी मत आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.